नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. बऱ्याचदा पालकांच्या मला कमेंट येतात की आमचा बाळ हा नेहमी एका दिशेलाच बघत असतो, दुसऱ्या दिशेला बाळाची मान वळवली असता बाळ हा रडायला लागतो किंवा बाळाला तेवढं कम्फर्टेबल राहत नाही किंवा बाळाची मान ही दुसऱ्या दिशेला जास्त प्रमाणामध्ये वळत नाही. ही जी कंडिशन आहे याला ट्विस्टेड नेक, राय नेक किंवा टॉर्टिकोलिस असं म्हटलं जातं. ज्या केसमध्ये बाळाच्या मानेचे जे स्नायू आहेत हे आखडलेले असतात, त्यांची उंची कमी असते किंवा ते एक ज्याला आपण टायटनिंग ऑफ मसल म्हणतो तर ते असतं. त्या कारणामुळे बाळाला मान ही वळवता येत नाही. हे असं होण्यामागचं काय कारण आहे, याचा बाळाच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो आणि घरामध्ये पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह वेने तुम्ही हे कसं ट्रीट करू शकता, कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांशी भेटायचं आहे याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शिवाय शेजारी असणारे जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. सगळ्यात आधी जाणून घेऊया की ही ट्विस्टेड नेक किंवा राय नेक किंवा टॉर्टिकोलिस म्हणजे नक्की काय. जेव्हा आपण मानेची इकडे तिकडे मुवमेंट करतो किंवा राईट साईडला बघणं असेल, लेफ्ट साईडला बघणं आहे, तर त्यावेळी आपल्या मानेचे हे जे काही मसल्स आहेत, जे अधिक जाड, जे सडपातळ लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे खूप जाड प्रमाणामध्ये दिसते, तर हे जे दोन मसल्स आहेत हे समान उंचीचे आहेत. पण लहान बाळाच्या बाबतीमध्ये जर याची उंची कमी असेल किंवा इथे टायटनिंग झालं असेल, कधी कधी बघा आपली मान जर आखडलेली असेल, अवघडलेली असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला मान इकडे वळवताना खूप त्रास होतो किंवा आपण वळवू शकत नाही. तर ही सेम कंडिशन लहान बाळाच्या, लहान मुलांच्या बाबतीमध्ये होऊ शकते. हे जे काही मानेचं मसल आहे किंवा हे जे काही स्नायू आहे याची हाईट आहे ही कमी असते किंवा इथे टायटनिंग असतं, त्या कारणामुळे बाळाची मान ही या पद्धतीने असते आणि या बाजूला वळवत असताना बाळाला त्रास होतो किंवा बाळ ती वळवू शकत नाही. तर ही एक सिंपल हे कंडिशन आहे जी ट्रीट करू शकतो आपण, घरामध्येही ट्रीट करू शकतो. आणि बाळ जर मोठा झाला असेल तर याला एक छोटीशी सर्जरी असते, त्या सर्जरीनेही हे ट्रीट होऊ शकतं. पण जेवढ्या लवकर तुम्ही घरामध्ये, बाळ जर लहान असेल तर घरामध्ये काही एक्सरसाइजेस करून घेत असाल, काही टिप्स फॉलो करत असाल तर त्याला सर्जरीची गरज पडत नाही. आता हे होण्यामागचं काय कारण आहे. बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तर त्यावेळी जर गर्भाशयाची साईज कमी असेल किंवा बाळाला गर्भाशयामध्ये व्यवस्थित स्पेस मिळाली नसेल तर त्या केसमध्ये बाळाच्या मानेची जी ठेवण आहे ही या प्रकारे होते. शिवाय जर ट्विन्स बेबी असतील, जुळी मुलं असतील, तर त्यावेळीही गर्भाशयामध्ये म्हणावी तेवढी जागा राहत नाही आणि त्या केसमध्येही हे गोष्ट होऊ शकते. किंवा गर्भाशयामधलं जर पाणी कमी झालेलं असेल प्रेग्नन्सीच्या दरम्यान, तरीही मुलांमध्ये अशा पद्धतीची जी काही कंडिशन आहे ही उद्भवण्याचे चान्सेस असतात. शक्यतो हे पहिल्या बाळाच्या बाबतीमध्ये होतं, दुसऱ्या बाळाच्या बाबतीमध्ये होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. आणि त्याचबरोबर जे राईट साईडचे, उजव्या बाजूचे जे मसल्स आहेत हे जास्त अफेक्ट होतात. म्हणजे बाळ हा नेहमी डाव्या बाजूला बघत असतो, उजव्या बाजूला मान वळवताना त्याला थोडा त्रास होतो. डाव्या बाजूला हे असू शकतं पण त्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. या टॉर्टिकोलिस किंवा ट्विस्टेड नेकमुळे बाळाच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो. जेव्हा बाळ लहान असतो तर त्यावेळी बाळाचे जे काही नजर आहे किंवा आय कोऑर्डिनेशन आहे हे डेव्हलप होत असतो. बाळ जेवढा सगळीकडे व्यवस्थित बघेल तेवढ्या पद्धतीने बाळाचे जे काही डोळ्यांची ठेवण म्हणा किंवा बाळाचं आय कोऑर्डिनेशन हे होत असतं. पण बाळ जर सतत नेहमी एकाच बाजूला बघत असेल, एकीकडेच बघत असेल, तर त्या पद्धतीने बाळाची नजर ही किंवा डोळ्यांची जी ठेवण आहे, कोऑर्डिनेशन आहे, हे त्या पद्धतीने डेव्हलप होतं. शिवाय बाळ जेव्हा बाळाला दुसऱ्या बाजूला बघता येत नाही, त्यामुळे बाळाचं जे डोकं आहे हे डोकं नेहमी या बाजूला झुकलेलं असतं. जेव्हा बाळ हा झोपलेला असतो तर त्यावेळी या बाजूला जास्त दाब पडतो आणि त्यामुळे बाळाच्या ज्या डोक्याची ठेवण आहे ती सुद्धा या बाजूला चपटी होते किंवा ज्याला आपण फ्लॅट हेड म्हणतो, तर ते होऊ शकतं. शिवाय जेव्हा आपण एक फेशियल जी सिमेट्री आहे ही आपली हे दिसायला व्यवस्थित दिसत नाही, प्रॉपर दिसत नाही. मुलं जेव्हा मोठी होतात तर त्यांचा यामुळे कॉन्फिडन्स हा लो होऊ शकतो. मेन जर पाहायचं झालं तर हे जे काही टॉर्टिकोलिस आहे किंवा ट्विस्टेड नेक आहे हे 3 पद्धतीने ट्रीट केली जाऊ शकते. एक म्हणजे पोझिशन, तुम्हाला बाळाच्या मानेची पोझिशन व्यवस्थित ठेवायची आहे. दुसरं म्हणजे स्ट्रेंथनिंग करायचं आहे आणि तिसरं म्हणजे स्ट्रेचिंग करायचं आहे. तर या 3 वेजनी तुम्ही बाळाची ही जी काही ट्विस्टेड नेक आहे किंवा जे मसल्स मानेचे जे टाईट झालेले आहेत ते तुम्ही घरामध्ये ट्रीट करू शकता. तुम्ही पाहिलं असेल बाळ जेव्हा लहान असतो तर त्यावेळी आपल्या घरामधली जी मोठी अनुभवी लोक आहेत, बाळ जेव्हा झोपलेला असतो तर त्याच्या दोन्ही बाजूला त्याचं जे अंथरूण आहे किंवा त्याला एक असा सपोर्ट देतात, जेणेकरून बाळाची मान आहे ही व्यवस्थित स्टेडी राहील, बाळ हा मान वाकडी करणार नाही, बाळाच्या डोक्याचा शेप सुद्धा व्यवस्थित व्हायला
मदत होईल. तर तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. बाळाला फ्लॅट जेव्हा तुम्ही झोपवता, पाठीवरती झोपवता, तर त्यावेळी बाळाची मान ही स्ट्रेट राहील किंवा प्रॉपर एक पोझिशनमध्ये राहील. या पद्धतीने बाळाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला टेकन लावायचं आहे किंवा दोन्ही बाजूला थोडासा सपोर्ट लावायचा आहे. यासाठी वेगवेगळ्या उशा सुद्धा मिळतात. तुम्ही त्या उशांचा वापर करू शकता किंवा दोन्ही बाजूनी थोडंसं ब्लँकेट गुंडाळून लावलं तरीही बाळाची मान ही स्टेडी राहते. किंवा या पद्धतीने बाळाच्या मानेभोवती बेल्ट लावू शकता किंवा बाळाला जेव्हा तुम्ही पकडता हातामध्ये, तर जिथे मसल्स टाईट झालेले आहेत तिथे तुमचा हात जर घालत असाल तर मसलना थोडंसं रिलीज व्हायला किंवा तिथे थोडासा गॅप राहायला मदत होते, ज्यामुळे हे टाईटनिंग कमी येते. म्हणजे स्ट्रेचिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बाळ जेव्हा असा फ्लॅट झोपलेला असतो तर त्यावेळी बाळाची नक्कीच मान ही थोडीशी या पद्धतीने असते. राईट साईडचं जर अफेक्ट झालं असेल तर बाळ लेफ्ट साईडला बघतो, लेफ्ट साईडचं झालं असेल तर बाळ हा राईट साईडला बघतो. तर अशा वेळी बाळाला फ्लॅट सरफेसवरती झोपून बाळाचा जो खांदा आहे थोडासा खालच्या बाजूला दाबत आणि बाळाची मान आहे ही दोन्ही बाजूला तुम्हाला या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे वळवायची आहे. यामुळे दोन्ही बाजूचे जे मसल्स आहेत हे व्यवस्थित व्हायला किंवा याचं जे टाईटनिंग आहे हे कमी व्हायला, बाळाला जर दुखत असेल तर ते कमी व्हायला मदत होते. मान आखडले असता या पद्धतीने असं जसं मानेचा एक एक्सरसाइज करतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला बाळाच्या बाबतीमध्ये करायचं आहे. लक्षात घ्या, बाळ हा खूप नाजूक आहे, बाळाचे मसल्स खूप नाजूक आहेत. त्यामुळे तुमचा हाताचा दाब आहे किंवा ही जी एक एक्सरसाइज आहे, हा व्यायाम करताना तुमचा हात हा हलका असायला हवा. खूप जास्त प्रेशर देऊन किंवा बाळाला खूप रडवून तुम्हाला हे बिलकुल करायचं नाही. त्यानंतरची पुढची पोझिशन म्हणजे तुम्हाला बाळाचं जे डोकं आहे हे डोकं पूर्ण या पद्धतीने असं रोटेट करायचं आहे. जेव्हा तुम्ही रोटेट करता तर पूर्ण या बाजूला रोटेट केलं तर इकडचे जे मसल्स आहेत हे टाईट होतात, या बाजूला रोटेट केलं तर इकडचे मसल्स आहेत हे टाईट होतात. आणि ज्यावेळी ज्या मसलची जर उंची कमी आहे किंवा ज्याचा टाईटनिंग झालेला आहे, तुम्ही जेव्हा या बाजूला करता तर इथे हे जे काही टाईटनिंग आहे हे कमी व्हायला मदत होते. हा जो काही स्ट्रेचिंगचा एक्सरसाइज आहे किंवा हे जे काही मी स्टेप्स सांगितलेले आहेत या तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा, जेव्हा जेव्हा बाळ हा व्यवस्थित असेल, बाळाची छान झोप झालेली असेल, बाळाने दूध पिलेलं असेल तर त्यानंतर तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतरची पुढची स्टेप आहे ते म्हणजे स्ट्रेंथनिंग तुम्ही ॲक्टिव्ह वेने करू शकता. म्हणजे यामध्ये तुम्हाला काही करण्याची गरज नाही, पण तुम्हाला बाळालाच अशा पोझिशनमध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून बाळाचे जे काही नेकची पोझिशन आहे ही ज्या बाजूला मसल्स टाईट झालेले आहेत त्या बाजूला बाळ हा बघेल. यासाठी बाळ जेव्हा खेळत असतो किंवा जागा असतो तर त्यावेळी बाळाला तुम्ही झोपवलेलं असतं, तर अशा पोझिशनमध्ये झोपवा की ज्या बाजूला बाळ बघतो आहे. सपोज बाळाचे जर उजव्या बाजूचे जे काही नेक मसल्स आहेत हे मसल्स टाईट झाले असतील तर बाळ हा डाव्या बाजूला बघेल. तर डाव्या बाजूला बाळाच्या काहीही दिसणार नाही किंवा भिंत असेल किंवा प्लेन सरफेस असेल अशा ठिकाणी बाळाला झोपवा, ज्यामुळे तिकडे बघण्यासाठी काही नसेल. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला बाळासाठी खूप सारे टॉयज ठेवा, तुम्ही बाळासोबत बोला किंवा आणखी ज्या काही वाजणाऱ्या गोष्टी आहेत, अट्रॅक्टिव्ह गोष्टी आहेत त्या बाळाच्या उजव्या बाजूला ठेवा. यामुळे काय होईल की बाळ ते बघण्यासाठी ऑटोमॅटिकली स्वतःहून मान हे इकडे वळवण्याचा प्रयत्न करेल, परत परत तिकडे बघण्याचा प्रयत्न करेल आणि हळूहळू बाळाचे हे जे काही मसल्स आहेत जिथे टाईट झालेले आहेत हे रिलीज होतील आणि बाळाची मान ही व्यवस्थित व्हायला मदत होईल. याशिवाय तुम्हाला दिवसातून बाळाला 3 ते 4 वेळा टमी टाइम हा द्यायचा आहे. टमी टाइम जेव्हा देता तर त्यावेळी बाळाचे नेक मसल्स हे स्ट्रॉंग बनायला मदत होते. बाळ हा त्याची मान इकडे तिकडे वळवू शकतो आणि जे मानेमध्ये एक प्रकारची स्ट्रेंथ आहे किंवा स्ट्रॉंगनेस आहे हा ही बिल्ड व्हायला मदत होते. लक्षात घ्या, लहान बाळाच्या बाबतीमध्ये ही जी कंडिशन आहे ही अतिशय नॉर्मल आहे. या केसमध्ये तुम्हाला अजिबात काळजी करण्यासारखं कारण नाही. हे जे एक्सरसाइज सांगितलेले आहेत, या ज्या टिप्स आहेत ह्या तुम्हाला रेग्युलरली फॉलो करायच्या आहेत आणि हळूहळू बाळाचे जे मसल्स आहेत हे रिलीज व्हायला किंवा हे जे टाईटनिंग आहे हे कमी व्हायला मदत होईल आणि बाळाची नेक पोझिशन आहे ही प्रॉपर राहायला सुद्धा मदत होईल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.